मी तयार होऊन निघाली वारुळाला. नैवेद्य पण घेतलाय, मंदिरात पण जाणार आहे, नैवेद्य दाखवून येणार आहे. नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज नैवेद्यात बनवले पुरणाचे दिंडे दिवशी, नागोबाची पूजा, पंचमी दिवशी खेळले पारंपरिक खेळ. बेंद्राला शेताला निवद द्यायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे आता आज पंचमी दिवशी ही निवद देते. ह्याला आमच्यात वाड्या म्हणतात. वाड्या पुरायला लागतात शेतात, आणि ही पंचमीचं निवद दिंड दिवस. पहिली पंचमीला दिंड दिवस शिजवून खायची, तवा ठेवायची नाहीत. का तर म्हणायचे नागाच्या फणीवर तवा ठेवल्यासारखं होतं. पण आता कोण दिंड दिवस खात नाही, त्याच्यामुळे अशा पुरणपोळ्याच करतात. फक्त निवदापुरतं दिंड आणि दिवस बनवतात. आता मी ही तळण शेतातल्या निवदावरच घालणार आहे. कारण आज पंचमी दिवशी तळण सुद्धा तळायचं नसतं. हल्ली बिना तळणाची पुरणपोळी कोणी खातच नाही, त्याच्यामुळे आता तळतात. पण निवदाव काय घालत नाहीत. निवदाव दूध, तूप, भात, दिंड दिवस, लाह्या आणि पवती करणार आहे. ह्याचा निवद देवांना आणि नागोबांना दाखवतात. एकट्यानं काय काय करायचं बघा, किती काय काय करून झाले. सण असला की सकाळी पहाटे 5 वाजताच उठायला लागतं. कारण मी एकटीच आहे, माझ्या हाताखाली कोणी नाही. मुलींची लग्न झाल्यामुळं सगळं एकटीलाच करावं लागतं. पारुसं लोटून, देवपूजा, पुरणपोळ्याचा स्वयंपाक एवढंच नाही तर देवांना नैवेद्य सुद्धा मलाच दाखवायला जायला लागतं. आमच्या भैयाला नैवेद्य दाखवाय जा म्हटलं की भैया म्हणतो, मी काय बारका पोरगाय का देवळात निवद दाखवाय जायला. आमच्या ह्यांना म्हटलं निवद दाखवाय जा तर म्हणतात माणसं जात नाहीत निवद दाखवायला, बायकाच निवद दाखवाय जातात. त्याच्यामुळं मी आता हल्ली ह्या दोघांना पण म्हणत नाही की मंदिरात निवद दाखवायला जा. माझी मीच मंदिरात निवद दाखवायला जाते आणि मंदिरातून आल्यानंतर टायमिंगनुसार जेवण करते, नाहीतर मग धुणं भांडी करून घेते आणि मग नंतर जेवण करते. जेवायला मला रोजचेच 2-2:30 वाजतात. आणि सण असल्यावर तर दिवस कुठं उगवतो कुठं मावळतो कळतच नाही. सगळा दिवस कामातच जातो, देवाधर्माचं करण्यात, देवपूजा करण्यात आणि देवळात जाऊन येण्यातच वेळ जातो. पहिली लोक पंचमी दिवशी पोळ्या करत नव्हती. पंचमी दिवशी पुरणाचे दिंडे दिवशी करायचे आणि पुरणाचे दिंडे दिवशीच खायची व सर्वांना खायला द्यायची. आणि तळणही तळत नव्हती, कारण अशी म्हणायची की जर तवा ठेवला तर तो नागाच्या फडीवर तवा ठेवल्यासारखं होतं. आणि तळणही तळायचं नसतं, कारण तळण तळलं तर ती नागाची फडी तळल्यासारखं होतं. ही होती पहिली परंपरा. पण आत्ताच्या हल्लीच्या मुलांना जर पुरणाचे शिजवलेले दिंडे खायला दिले तर दिंडे दिवशी मुलं खाणारच नाहीत. कारण हल्लीची मुलं पुरणपोळ्यासुद्धा खायला मागत नाहीत, तर दिंड दिवस खाणं लांबच राहिलं. आणि पुरणपोळ्या म्हटलं की तळण असलं तरच पुरणपोळी खाल्ली जाते. त्याच्यामुळं हल्ली सर्वजण पुरणपोळी पण बनवतात आणि तळणही तळतात. पण कमीत कमी नैवेद्यावर तरी तळण घालायचं नसतं. आणि नैवेद्य बनवायचा तर दिंडे दिवसाचाच नैवेद्य बनवायचा. दिंड दिवस काही भागात तळतात, पण ही चुकीची पद्धत आहे. दिंड दिवस तळलेलं नैवेद्याला चालतच नाही. दिंड दिवस शिजवलेलंच नैवेद्याला चालतं. आमच्याकडं तर हीच पद्धत आहे. आम्ही नैवेद्याला पुरणाचं दिंड आणि दिवस शिजवूनच देतो. तळण तळलंय
जिरा राईस बनवलाय, कटाची आमटी बनवली, पोळ्याबरोबर खायला गुळवणी बनवली, 9 पोळ्या बनवल्यात. गावाकडं सणा दिवशी पोळ्या मागा येतात म्हणून एक्स्ट्राच्या 2-3 पोळ्या बनवल्यात. आपल्या दारातून रिकामं कोणी जाऊ नये असं काटात करून ठेवलं की काट कडक होत नाहीत. हा असा निवद घेऊन आमच्याकडं वारुळाला जातात. आता ह्याच्यावर हा पिवळा केलेला धागा, ह्याला आमच्याकडं पवतं म्हणतात. एक ह्या निवदावर घालायचा. लाह्या पण घातल्यात. निवदावर पण ठेवायचं आणि देवांना पण ही पवतं वाहत्यात. नागोबासाठी दूध घेतलंय, लाह्या घेतल्यात, हळद कुंकू घेतलंय. आता पाणी घेणार आहे आणि मी नागोबाला, वारुळाला आणि देवांना नैवेद्य दाखवून येणार आहे. ही असं दिंड आणि ही दिवस असं आमच्याकडं आजच्या दिवशी नैवेद्याला बनवतात. मी तयार होऊन निघाली वारुळाला. नैवेद्य पण घेतलाय, मंदिरात पण जाणार आहे, नैवेद्य दाखवून येणार आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही बघायचो आई आजी वारुळासनं येईपर्यंत केस विचारायची नाहीत आणि आम्हाला सुद्धा केस विचारून द्यायची नाहीत. आता सगळं बदललंय. बिन केस विचारता आणि नट्टापट्टा न करता जर मंदिरात गेलं तर सगळी बघून हसतील, म्हणून आता सगळ्यांच्या बरोबर आपणही सर्वांच्या सारखं वागायचं. म्हणतात ना, काळाबरोबर बदललं पण पाहिजे. पण हल्लीचा काळ फारच बदललाय. पूर्वीचा काळ खरंच चांगला होता. माणसं माणसात होती, परंपरा पाळत होती, देवधर्माचं पाळत होती. पंचमीच्या दिवशी सगळ्या बायका मंदिरात येऊन फेर धरायच्या, फुगड्या खेळायच्या. हल्लीच्या मुलींना फेर नको, फुगड्या नकोत, पारंपरिक खेळ नकोत. त्यांना फक्त मोबाईल पाहिजे. मंदिरात जरी चला म्हणलं तरी त्यांच्या जीवावर येतं. असं कुठं बाहेर व्हिडिओ करायचं म्हटलं की मला कोणाला तरी पकडायला लागतं आणि त्याच्या हातात मोबाईल देऊन माझा व्हिडिओ कर म्हणायला लागतं. कारण असं बाहेर कुठं शूटिंग करायचं म्हटलं की स्टँड कसं घेऊन येणार. हे आहे आमच्या गावचं ग्रामदैवत मारुती मंदिर. आमचं ग्रामदैवतच मारुती आहे आणि आमच्या गावातच रामाच्या मंदिरासमोरच मारुतीचं मंदिर आहे. त्यामुळे बाहेरची लोक येणारी कीर्तनकार सुद्धा म्हणतात की तुमचं गाव खूप भाग्यवान आहे. असं कुठंच नाही की जिथं समोरासमोर मारुतीचं मंदिर आणि रामाचं मंदिर आहे. बाकीची मंदिरं आहेत पण ती खूप छोटी छोटी आहेत आणि रामाचं मारुतीचं मंदिर खूप मोठं आहे. फेर धरला, खेळायला सुरुवात केली की वरनं पावसानं सुरुवात केली. सगळीजण घरामध्ये पळायला लागली. हे आधी तू हो इकडं. म्हणून क्लिअरिटी चांगली. 10-12 जणी जमलो पंचमीचा खेळ खेळायला. पाऊस यायला लागला म्हणून आता पत्र्याच्या खाली शेड मध्ये खेळ खेळायचं चालल्यात.
चमकलं इकडे. लग्नाच्या अगोदर आम्ही पंचमीला भरपूर खेळायचो. आता लग्न होऊनच 35-36 वर्ष झाली, तेव्हापासून पंचमीचं खेळ खेळलंच नाही. तेव्हा आम्हाला भरपूर गाणी यायची, पण आता हल्लीच्या मुलींना पण गाणी येत नाहीत आणि आमची पण गाणी विसरून गेल्यात. येडी वाकडी कशी तरी थोडीफार गाणी म्हणली खेळायला. खरंच लय भारी वाटलं. एवढ्या वर्षातून पंचमीचं खेळ खेळलं, छान वाटलं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा रात जागवली पोरी पिंगा. होय ह्याच्या हात ठेवायचा असतो.